उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे मनोजराव, कारण तुम्ही एकीकडे कायदेशीर लढाई सुद्धा सुरू केलेली आहे. उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला या कायदेशीर पातळीवर काय दिलासा मिळतो, काय मिळत नाही या गोष्टी स्पष्ट होतीलच. मात्र उद्या नेमकं काय होतं आणि न्यायालय पुढे तुम्हाला तुमची बाजू ऐकून घेतल्यानंतर काय सांगतं याच्यावर तुमचं ठरणार आहे का, की तुम्ही नवी मुंबईत पालघरमध्येच थांबणार की मुंबईत आझाद मैदानापर्यंत जाणार? नाही, आम्ही मुंबईकडे निघालो. आम्ही आझाद मैदानाकडे निघालो, आम्ही मुंबईकडे निघालो. काय असतं बघा, तुम्हाला जर आडमुठपणा आम्ही केला तर मग ठीक आहे. आम्ही कायदेशीर बाजूने लेखी पत्र सगळे निवेदनं तुम्हाला सादर केलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या विभागाला केलेले आहेत. तुम्ही एखादा नवीनच कायदा अचानक आणता आणि त्याला एका दिवसात ॲक्टिव्ह करताना मराठ्यांसाठी हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, कारण त्याच्यात ती नवीन कायदा काहीतरी आत्ता काय आणलाय कोणालाच मिळेल नाही. ते आम्हाला सांगितलंय. मग अगोदर कोण प्रशासनाचे बांधव असतील त्यांनी ते सांगायला पण आवश्यकता होती की तुम्हाला परवानगी आमच्याकडून आहेत किंवा तिकडून नाही आहेत, तुम्ही अचानक आत निघायच्या टायमाला सांगणार. ही कोणचा दगाफटका आहे सरकारचा आमच्यासोबत? निघायच्या टायमाला कसं काय सांगू शकता तुम्ही? त्याचं कार्यालय कुठं आहे त्याचा मेळ नाही, ते कोणचं ऑफिस आहे त्याचाही मेळ नाही. आणि आजच ॲक्टिव्ह कसं काय झालं ते आजच्याच तारखेत ती कायदा?